नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनुरे. आज आपण नेमणुका आणि चर्चेतील व्यक्ती बघणार आहोत. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामधला एखादा चर्चेतील व्यक्ती विचारू शकतात. जसं की महाराष्ट्रामधला देशातला दुसरा आणि महाराष्ट्रातला पहिला ट्रान्सजेंडर वकील कोणता आहे, कोण आहेत रे, मग याच्यावर प्रश्न विचारू शकतात. म्हणजे एक बघा लक्षात घ्या. किंवा मग अभिनव बिंद्रा असतील, मग कशामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी अभूतपूर्व कार्य केलेले आहेत त्याबद्दल प्रश्न विचारू शकतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी किंवा नेमणुका असतील, म्हणजे जसं आपण सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश नेमणूक बघितलेले आहे. आता तुम्ही म्हणाल की सर इथं नेमणुका त्या आल्या का नाहीत. सुप्रीम कोर्टाचे जे सरन्यायाधीश आहेत चंद्रचूड, त्यांच्याबद्दल माहिती बघितलेली आहे. उपराष्ट्रपतीची नेमणूक म्हणजे जे काय निवडणूक झाल्या ते बघितले आपण राजकीय घडामोडीमध्ये. त्यानंतर राष्ट्रपतीची निवडणूक, या सगळ्या बाबी आपण त्या ठिकाणी बघितलेल्या आहेत. कुठं? या आपल्या राजकीय घडामोडीमध्ये. जे इतर ठिकाणी येत नाहीत ते या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत. ओके, तर बघा नेमणुका आणि चर्चेतील व्यक्ती, त्यामधल्या पहिल्या नेमणुका बघू. तर नेमणुका पहिल्या आर व्यंकटरामनी. ओके, आणि आर व्यंकटरामनी हे आहेत, दिसतंय का रे? बघा, तर काय काय लक्षात ठेवायचं. आर व्यंकटरामनी यांचं काय म्हणून नियुक्ती झालेली आहे, तर वरिष्ठ विधितज्ञ आर व्यंकटरामनी यांचं देशाचे नवीन अटर्नी जनरल अर्थात महान्यायवादी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे महान्यायवादी म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे, तर अटर्नी जनरल आर व्यंकटरामनी यांचं झालेलं आहे 1 ऑक्टोबर 2022. ओके, आणि याच्या अगोदर जे 15वे होते के वेणुगोपाल, ते 2017 ते 22 दरम्यान होते. याच्या अगोदर वेणुगोपाल होते. आता मात्र कोण आहेत, तर अटर्नी जनरल म्हणजेच महान्यायवादी सध्या कोण आहेत, तर व्यंकटरमानी आहेत. ओके, व्यंकटरमानी आहेत. हे कितवे आहेत, तर 16वे आहेत, बरोबर. आणि 15वे वेणुगोपालजी होते. मग त्याचं विचारू शकतात. मग यांची नेमणी पदभार कधी स्वीकारला, 1 ऑक्टोबर 2022 रोजी. ओके, आणि वेणुगोपाल हे मात्र काय रे, वेणुगोपाल जे आहेत ते वेणुगोपाल 17 मध्ये नियुक्त झालेले, 2017, आणि त्यांचं 22 पर्यंत कालावधी होता. मग आता प्रश्न काय विचारतात या ठिकाणी विचारायचा असेल तर, आता नेमणूक जर त्यांना करे महान्यायवादीवर विचारत असेल, महान्यायवादीचं कलम कोणता आहे रे, 76 आहे. विचारतील की यांची नेमणूक कोण करते, राष्ट्रपती. हा झाला जीएस रिलेटेड प्रश्न, बरोबर. मग आता हे सांगत बसण्याची मला गरज नाही, तर मी करंट शिकवताना, बरोबर. तर करे हिथं त्याबद्दल तुम्हाला एक चर्चेतील मुद्दा आहे, म्हणून तुम्ही महान्यायवादी, महाधिवक्त्याचं 165 कलम आहे. मग महाधिवक्त्याची नेमणूक कोण करते, राज्यपाल. त्यांना पदावरून दूर कोण करते, किंवा त्यांच्या पदकारे शर्ती शपथा काय आहेत, त्यांना विशेष अधिकार प्राप्त असतात का, किंवा मग त्यांना दोन्ही सभागृहात बोलण्याचा, भाषण करण्याचा, ओके, पण मतदान करण्याचा अधिकार असतो का नाही, तर असत नाही. मग त्यावर प्रश्न असतात. मग ते झाला काय रे, जीएसचा प्रश्न. पण इथं काय विचारतात, इथं जनरली लक्षात ठेवा, विशिष्ट वरिष्ठ विधितज्ञ जे आहेत व्यंकटरमणी, की हे कितवे आहेत, 16वे आहेत. मग यांची नेमणूक झाली 1 ऑक्टोबर 2022 रोजी झालेली आहे. याच्या अगोदर कोण होते, 15वे वेणुगोपाल. मग असे वाक्य टाकू शकतात. आणि किंवा मग आता जे आत्ता नियुक्त झालेले आहेत, मग त्यांच्याबद्दल थोडंसं स्पेशलायझेशन विचारू शकतात. कार्यकाळ यांचा 3 वर्ष असणार आहे. यांना कायदा आणि न्याय मंत्रालयानं याबाबतची अधिसूचना काढलेली आहे. हे कुठले आहेत, पुदुचेरीचे आहेत. मग असं विचारतील, व्यंकटरमानी हे मूळचे पुदुचेरीचे आहेत, मूळचे लक्षद्वीपचे आहेत, असं वाक्य टाकतील. कुठले आहेत, पुदुचेरीचे आहेत. आणि आर व्यंकटरामानी हे सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आणि भारताच्या कायदा आयोगाचे सदस्य आहेत. ते भारताच्या कायदा आयोगाचे सदस्यही ते होते. आणि 3 दशकाहून अधिक काळ ते सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत होते, म्हणजे वकील म्हणून. ओके, आणि बार काउन्सिल ऑफ तमिळनाडूमध्ये प्रॅक्टिस देखील सुरू केली त्यांनी. आणि सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस त्यांनी 1979 सुरू केले, तर अद्यापपर्यंत ते सर्वोच्च न्यायालयामध्ये होते. वरिष्ठ वकील म्हणून नामांकित मिळाले 97ला. 2010 मध्ये ते विधी आयोगाचे सदस्य म्हणून, बघा 10ला आणि पुन्हा 13ला अशा 2 वेळेस त्यांनी विधी आयोगाचे सदस्य म्हणून काम केलेलं आहे. 13 मध्ये देखील त्यांनी विधी आयोगाचे सदस्य म्हणून काम केलेलं आहे. आणि हा पॉईंट खूप महत्वाचा आहे. त्यांनी न्यायमूर्ती MN व्यंकटचलिया जे राज्यघटना पुनर्वलोकन आयोग आहे, त्या आयोगामध्ये देखील यांनी काम केलेलं आहे. ओके, कुठलं, अध्यक्षतेखालील संविधान पुनर्वलोकन आयोग. संविधान पुनरावलोकन आयोग जो आहे कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाला, तर MN व्यंकटचलिया यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेले आहे. आणि यांच्या जे काय आहे, तर या न्यायमूर्तीच्या व्यंकटचलियाच्या अध्यक्षतेखाली जे संविधान पुनर्वलोकन आयोग स्थापन झाला आहे, त्या आयोगामध्येही व्यंकटरमानी यांनी कार्य केलेलं आहे. ओके, तर आता जीएस रिलेटेड जर म्हणलात तर बाकी गोष्टी तुम्ही हे लक्षात ठेवू शकता.
अनेक वकील संघटनाच ते आजीवन सदस्य म्हणून जोडलेले आहेत, पण असो तेवढं काही महत्त्वाचं नाही, पक्क एवढंच लक्षात ठेवा. आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 देशाच्या, मी थोडं स्पीडने सांगतो, हे 76 कार्य या पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे. देशातला सर्वोच्च कायदा अधिकारी आणि केंद्र सरकारचे मुख्य कायदेशीर सल्लागार असतात आणि ते सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाच्या प्रकरणामध्ये केंद्र सरकारचे प्रतिनिधित्वही करतात. ओके, तो सरकारचा प्रथम कायदा अधिकारी असतो. काही वेळा राष्ट्रपती कोणत्याही कायदेशीर किंवा घटनात्मक मुद्द्यावर अटॉर्नी जनरलचा सल्ला घेतात आणि संसदच्या कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. बैठकीत आणि संसदीय समितीच्या कामकाजात सहभागी होऊ शकतात, मात्र ते मतदान करू शकत नाहीत. मतदानाचा अधिकार नसतो कारण ते सदस्य नसतात. मुकुल रोहतगी यांचा नकार. या पदाची जबाबदारी जून 2014 ते 2017 पर्यंत सांभाळणारे ज्येष्ठ विज्ञानी मुकुल रोहतगी यांनी पुन्हा हे पद सांभाळण्यास नकार दिला होता. 14 ते 17 बघा, 14 ते 17 कोण होतं? मुकुल रोहतगी होते. त्याच्यानंतर वेणुगोपालजी होते. वेणुगोपाल नंतर आता कोण आलेले आहेत बघा, तर मुकुल रोहतगी 12 जून 2014 ते 17 पर्यंत मुकुल रोहतगीला सांगण्यात आलं की तुम्ही पुन्हा हे पद स्वीकारा. त्यांनी म्हणले किंवा त्यांनी नकार दिले की मी पुन्हा डबल होत नाही, म्हणून मग वेणुगोपाल यांना करण्यात आलं. ओके, आणि आतापर्यंतचे सगळ्यात पहिले म्हणलात सर्वात जास्त काळ राहणारे आणि पहिले जे काय आहेत तर महान्यायवादी आहेत, कोणते आहेत रे? MC सेटलवाड. 50 ते 63 या कालावधीमध्ये असे 13 वर्ष जवळपास ते या पदावर होते. गुलाम SG वहानवती हे 13वे आणि 14वे म्हणलात तर मग मुकुल रोहतगी आणि 15वे KK वेणुगोपाल. 17 ते 22 त्याच्या अगोदर मुकुल रोहतगी आणि R वेंकटरामनी. ओके, दॅट्स इट. बघा, म्हणजे R वेंकटरामनी हे देशाचे 16वे महान्यायवादी आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये वकिली केलेली आहे. त्याच्या अगोदर त्यांनी काही काळ कुठं तमिळनाडूमध्येही प्रॅक्टिस वकिलीची केलेली आहे. जवळजवळ त्यांनी 3 दशकं त्यांनी म्हणजे 30 वर्ष जवळजवळ काय सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस केलेली आहे. ते भारताच्या विधी आयोगाचे सदस्य देखील होते आणि राज्यघटना पुनर्वलोकन आयोगामध्येही जे व्यंकटचलय्या अध्यक्ष होते त्यातही त्यांनी काम केलेलं आहे. ओके, देशाचे 16वे महान्यायवादी आहेत. 15वे वेणुगोपाल आणि 14वे म्हणलात तर कार्य मुकुल रोहतगी आहेत. दॅट्स इट. एवढं जरी लक्षात ठेवला तरी त्याच्यावर प्रश्न सुटतो, बाकी काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. आता कोण रे? राजीव कुमार. राजीव कुमार बद्दल बघायचं म्हणलं, भारत सरकारचा कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार बघा, भारत सरकारच्या कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार 25वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांनी 15 मे रोजी नवी दिल्लीत 15 मे 2022 दिल्लीतील निर्वाचन सदन भारत निवडणूक आयोग येथे पदभार स्वीकारला. म्हणजे कोण रे? राजीव कुमार हे कोण आहेत? 25वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. 25वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांची जागा त्यांनी घेतली. कोणाची जागा घेतली? सुशील चंद्र यांची जागा कोणी? राजीव कुमार यांनी घेतलाय आणि यांना कार्यकाळ 15 मे 2022 ते 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत राजीव कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त असणार आहेत देशाचे. ओके, कितवे आहेत? 25वे आहेत. 24वे कोण होते? सुशील चंद्रजी होते. ओके, आणि राजीव कुमार हे 1 सप्टेंबर 2020 पासून निवडणूक आयुक्त म्हणून भारतीय निवडणूक आयोगामध्ये कार्यरत आहेत. बघा, 1 सप्टेंबर 2020 पासून ते निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत होते आणि आता त्यांचं 15 मे 2022 रोजी ते देशाचे 25वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यांच्या निवडणूक आयुक्त पदाच्या कार्यकाळात कोविड चिंतेच्या काळात 2020 मध्ये बिहार आणि म्हणजे त्यांनी जेव्हा निवडणूक आयुक्त होते तेव्हा बिहार असेल किंवा आसाम, केरळ, पुदुचेरी, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या निवडणुका, तसेच 2022च्या गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका देखील झाल्यात त्यांनी जेव्हा निवडणूक आयुक्त होते त्यावेळेस. ओके, राजीव कुमार बघा, ते BSc, LLB, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट, सार्वजनिक धोरण आणि टिकाऊपणामध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली आहे. बिहार, झारखंड, केडरचे ते 84च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय म्हणजे IAS अधिकारी आहेत. 36 वर्षे त्यांनी सेवा केली. 2020 मध्ये ते भारत सरकारचे वित्त सचिव म्हणूनही काम केले फेब्रुवारी 2020 मध्ये. ओके, आणि 1 सप्टेंबर 2020 रोजी ते भारतीय निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त म्हणून रुजू झाले होते आणि सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाचे अध्यक्ष त्यांनी राहिलेले होते. राजीव कुमार यांनी भारत सरकारच्या वित्तीय सेवेत वित्त सचिव, सहसचिव तसेच भारतीय रिझर्व्ह बँक,
नाबार्डच्या केंद्रीय संचालक मंडळाचे निर्देशक म्हणून हे काम केले, म्हणजे याचा अर्थ नाबार्डमध्ये काम केले, RBI मध्ये काम केलेलं आहे, त्यानंतर वित्त सचिव म्हणून काम केलेलं आहे. ओके. आणि 1 सप्टेंबर 2020ला ते मात्र निवडणूक आयुक्त म्हणून काम केले आणि 2022ला मात्र मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याविषयी म्हणलात, निवडणूक आयुक्ताचा कार्यकाळ 6 वर्षाचा किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो. जे आधी ते पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन, 22वे ओमप्रकाश रावत, 23वे सुशील अरोरा, 24वे सुशील चंद्रा आणि 25वे राजीव कुमार. ओके, राजीव कुमारजी. मग ते लक्षात ठेवावं लागणार आहे तुम्हाला, राजीव कुमारजी. मग काय काय लक्षात ठेवाल? भारत सरकारच्या कायदा आणि न्याय मंत्रालयानं अधिसूचना काढली. 25वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राजीव कुमार हे कार्यकाळ त्यांना 15 मे 2022 ते 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत कालावधी मिळणार आहे. आणि 1 सप्टेंबर 2020 पासून निवडणूक आयुक्त म्हणून भारतीय निवडणूक आयोगामध्ये ते कार्यरत आहेत. आणि त्यांनी जेव्हा निवडणूक आयुक्त म्हणून होते त्यावेळेस बिहार असेल, आसाम, केरळ, पुदुचेरी, तमिळनाडू, पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका असतील किंवा गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेशच्या विधानसभाच्या निवडणुका देखील पार पडल्या होत्या. आणि ते एक बिहार, झारखंड केडरच्या 1984च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. फेब्रुवारी 20 मध्ये त्यांनी भारत सरकारचे वित्त सचिव म्हणून काम केले. त्यांनी RBI मध्ये काम केलेलं आहे, त्यांनी नाबार्डमध्ये काम केलेलं आहे, सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाचे ते अध्यक्षही होते. ओके. तर आणि महत्त्वाचं म्हणजे 1 सप्टेंबर 2020 रोजी त्यांनी भारतीय निवडणूक आयुक्त म्हणून काम केलेलं आहे आणि मुख्य निवडणूक आयोग म्हणून 15 मे 2022 पासून कार्यरत आहेत. ओके. आणि मुख्य निवडणूक आयुक्त असेल आयुक्त यांचं 6 आणि 65 वर्ष जे लवकर संपेल तेवढा कालावधी असतो. 22वे मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत होते, 23वे सुनील अरोराजी, 24वे सुशील चंद्राजी. ओके. सौर नाहीत बघा, 23, 24 आणि 25 देखील काय राजीव कुमार आहेत. ओके, राजीव कुमार आहेत. 1950 मध्ये स्थापन झाल्यापासून 15 ऑक्टोबर 1989 पर्यंत 15 ऑक्टोबर 1989 पर्यंत एकसदस्यीय होतं. आणि त्यानंतर मग काय रे 89 मध्ये मात्र बहुसदस्यीय करण्यात आलं आणि पुन्हा 90 मध्ये काय रे 90 मध्ये पुन्हा एक सदस्य झालं, पुन्हा 93 मध्ये पुन्हा बहुसदस्यीय काय निवडणूक आयोगाला करण्यात आलेलं आहे. हे लक्षात ठेवा. मग राजीव कुमार हे काय आहेत रे 25वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. अरुण गोयल निवृत्त IAS अधिकारी अरुण गोयल यांनी निवडणूक आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. निवडणूक आयुक्त पदाचा जर समजा आता काय राजीव कुमार हे निवडणूक आयुक्त होते, त्यांच्या काय त्यांनी आता मुख्य निवडणूक आयुक्त झाले असेल तरी एक निवडणूक आयुक्त पद रिक्त झालं होतं आणि त्याच्या जागीच काय अरुण गोयल हे निवडणूक आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलाय. आणि इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठाच्या चर्चित महाविद्यालयामधून काय चर्चिल महाविद्यालयातून विकास अर्थशास्त्र डेस्टिनेशनसह पदव्युत्तर पदवी त्यांनी धारण केलेली आहे. MSc गणित झालेले त्यांचं. अरुण गोयल हे पंजाब केडरचे 85च्या बॅचचे अधिकारी आहेत. भारत सरकारच्या आणि पंजाब सरकारमध्ये त्यांनी अनेक पदावर कार्य केलेलं आहे. बघा, त्यांनी अवजड उद्योग मंत्रालयामध्ये 2000 ते 2022 मध्ये काम केलेलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांच्यासह निवडणूक पॅनलमध्ये सामील होतील. म्हणजे कोण कोण आहेत मग आता? हे एक आणि अनुप चंद्र पांडे आणि राजीव कुमार असे 3 जण आहेत. 60 वर्ष निवृत्त होणार होते, मात्र त्यांनी काय रे 40 दिवस आधीच आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. असो. आता अनिल चौहान महत्त्वाचं आहे. अनिल चौहान काय बघा, याचं काय महत्त्वाचं नाही. अरुण गोयल हे काय झाले तरी निवडणूक आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. आता विचारले तर राजीव कुमारवर विचारतील. ओके. आणि आता महत्त्वाचं आहे अनिल चौहान. अनिल चौहानजी भारताचे जे CDS प्रमुख होते, दुसरे CDS प्रमुख ठरले. पहिले CDS प्रमुख कोण होते रे? बिपिन रावतजी. 8 डिसेंबर रोजी 21 मध्ये हेलिकॉप्टर अपघातामध्ये त्यांचं निधन झाले, बरोबर ना? मग त्यांच्या जागी हे अनिल चौहान जी आलेले आहेत. अनिल चौहान जी आलेले आहेत. बघा, भारताचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. संरक्षण दल प्रमुख आत्ताच नियुक्त करणं. पहिले कोण होते रे संरक्षण दल प्रमुख? म्हणजे तिन्ही दलाचं संघटन राहावं आणि तिन्ही दलाचे समन्वय राहावं म्हणून हे CDS पद निर्माण करण्यात आले, तिन्ही दलाचा प्रमुख म्हणून. ओके. आणि आता बघा लक्षात घ्या,
तर संरक्षण दल प्रमुख म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. कोणाची सीडीएस प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली? कितवे आहेत? मग हे दुसरे आहेत. ओके. देशाचे या आधीचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ दिवंगत जनरल बिपिन रावत यांचे मागच्या वर्षी 8 डिसेंबरला हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यामुळे हे पद रिक्त होतं. म्हणजे सीडीएस कितवे आहेत रे? दुसरे आहेत. अनिल चव्हाण हे दुसरे सीडीएस आहेत. अनिल चव्हाण हे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून पदभार स्वीकारतील. त्या दिवसापासून त्यांच्याकडे लष्करी व्यवहार मंत्रालयाच्या सचिव कार्यपदाचाही पदभार किंवा जबाबदारी असेल. लेफ्टनंट जनरल चव्हाण हे देशाचे दुसरे सीडीएस ठरले आहेत. मी पहिले सांगितले तुम्हाला काय रे, अनिल चव्हाण जे आहेत, अनिल चव्हाण हे भारताचे नवे संरक्षण दल प्रमुख आहेत. आणि हे कितवे सीडीएस आहेत? ते दुसरे सीडीएस आहेत. पहिले सीडीएस यांच्या अगोदर कोण होते? तर बिपिन रावतजी होते. मग हे याच्यावर विचारू शकतात बरं का. मग यापूर्वी यांनी कुठं कुठं काम केले ते महत्त्वाचं आहे. यापूर्वी लेफ्टनंट जनरल चव्हाण, लेफ्टनंट जनरल होते त्यांनी. चव्हाण हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय यांचे लष्करी सल्लागार होते. लष्करी सल्लागार होते कोणाचे? अजित डोवाल यांचे हे लष्करी सल्लागारही होते. आता अनिल चव्हाण यांच्याबद्दल बघायचं म्हटल्यानंतर बघा तर अनिल चव्हाण यांचा हे उत्तराखंडचे आहेत. विचारतील ते कुठले आहेत? उत्तराखंडचे आहेत. 1981 मध्ये त्यांनी 11व्या गोरखा रायफलमधून सैन्यात काम करण्यास सुरुवात केली होती. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत. पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण जे काय NDAचं आहे. डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अकादमीचे देखील ते माजी विद्यार्थी आहेत. काश्मीर खोरे आणि ईशान्येकडील राज्यामधील फुटीरतावादाविरुद्ध अनेक मोहिमांचे त्यांनी नेतृत्व केलंय. लष्कराच्या पूर्व आघाडीचं मुख्याधिकारी म्हणून ते 2021 मध्ये निवृत्त झाले. ते मेजर जनरल असताना उत्तर आघाडीवर बारामुल्ला इथं लष्कराच्या पायदळाचे नेतृत्व त्यांच्याकडे होतं. लष्करी मोहिमांचे महासंचालक म्हणून अनेक मोहिमांमध्ये त्यांचं मार्गदर्शन राहिलेलं आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या अंगोला मोहिमेत सहभाग घेतला होता. त्यांनी भारतीय लष्कराला सुमारे 40 वर्षाचा अनुभव आहे त्यांच्याकडं. आणि या प्रदीर्घ कारकिर्दीत चव्हाण यांनी परमविशिष्ट सेवा पदक कोणकोणते मिळाले बघा? परमविशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदकाने गौरविण्यात आलेला आहे त्यांना. सीडीएस पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर चव्हाण यांना जनरल पदाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. संरक्षण दल प्रमुख सीडीएस पदाबाबत जर म्हणलात, भारताची तिन्ही संरक्षण दल आर्मी, नौदल आणि हवाई दलामध्ये समन्वय असावा म्हणून सीडीएस पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे. बिपिन रावत यांनी जानेवारी 2020 मध्ये पहिले सीडीएस म्हणून पदभार स्वीकारला होता. मात्र डिसेंबर 21 मध्ये मात्र त्यांचा मृत्यू झाला. ओके. मग लक्षात घ्या, तर देशाचे दुसरे सीडीएस प्रमुख कोण आहेत रे? अनिल चव्हाण हे आहेत. मग अनिल चव्हाण काय आहेत तुम्हाला आता सांगितले. कुठले आहेत? मग उत्तराखंडचे आहेत. याच्या अगोदर त्यांनी अजित डोवाल यांच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाचे लष्करी सल्लागार म्हणून काम केलेलं आहे. त्यांनी कुठं कोणकोणत्या मोहिमांचं नेतृत्व केले आता मी तुम्हाला सांगितलंय. ओके. म्हणजे यांची नेमणूक कधी झालेली आहे रे? आता रिसेंटमध्ये झालेली आहे 2022. हे पहिल्यांदा जानेवारी 2020 मध्ये कोण होते? बिपिन रावतजी होते. लष्करी, नौदल आणि वायुदलामध्ये समन्वय करून देशाच्या एकूण सैन्य दलास बळ देण्याची मुख्य जबाबदारी संरक्षण दल प्रमुखावर असते. जबाबदारी काय? तर याखेरीज उपलब्ध साधनांचा प्रभावी वापर करण्यासाठी आघाड्यांची फेररचना, मोहिमावेळी आघाड्या आणि सैन्य दलामध्ये समन्वय ठेवणं हे देखील सीडीएसचं कार्य आहे. मग सीडीएस कोण आहेत बघा? अनिल चव्हाण भारताचे नवे संरक्षण दल प्रमुख आणि याच्या अगोदर बिपिन रावतजी होते. आणि अनिल चव्हाण हे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून पदभार स्वीकारतील. त्या दिवसापासून त्यांच्याकडे लष्करी व्यवहार मंत्रालयाचा सचिव पदाची त्यांच्याकडे जबाबदारी असेल. लेफ्टनंट जनरल चव्हाण हे देशाचे दुसरे सीडीएस ठरलेले आहेत. पहिले कोण आहेत? बिपिन रावतजी आहेत. म्हणजे बिपिन रावतजी होते समजा. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय यांचे सल्लागारही कोण होते? तर अनिल चव्हाण हे होते. आणि हे उत्तराखंडचे आहेत. यांनी 11व्या गोरखा रायफल्समधून भारतीय सैन्यात काम करण्यास सुरुवात केली. कोणत्या? 11व्या गोरखा रायफल्समधून भारतीय सैन्यामध्ये त्यांनी सुरुवात केली. जवळजवळ 40 वर्षाचा भारतीय सैन्यामध्ये त्यांचा अनुभव आहे. ओके. त्यांनी वेगवेगळ्या पदावर त्यांनी कार्य केलं होतं. सीडीएस पद किती वर्षासाठी असते रे? 3 वर्षासाठी असते किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत असते. ओके. अनिल चव्हाण यांना कार्यकाळ 3 वर्षाचा असेल. चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे स्थायी अध्यक्ष म्हणून समानामध्ये ते पहिले असतात आणि त्यांना 3 वर्षाचा कालावधी मिळणार आहे. जनरली किती रे? एकतर 65 किंवा 3 वर्ष एवढा कालावधी सीडीएसचा असतो. सीडीएस हे पद
2020 मध्येच निर्माण करण्यात आलेला आहे. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे देशाचे 29वे लष्कर प्रमुख म्हणून मनोज पांडे बघा देशाचे 29वे लष्कर प्रमुख म्हणून जनरल मनोज पांडे यांनी 30 एप्रिल 2022 रोजी पदभार स्वीकारलाय. हे अभियांत्रिकी कोर मधून लष्कर प्रमुख पदावर नियुक्त होणारे हे पहिले लष्करी अधिकारी आहेत. ओके, अभियांत्रिकी म्हणजे टेक्निकल मधून होणारे. ओके, बघा कोण देशाचे 29वे लष्कर प्रमुख आहेत म्हणून जनरल मनोज पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मनोज पांडे हे मूळ कुठले आहेत? महाराष्ट्राचे आहेत म्हणून त्यांच्यावर विचारणार आहेत. मनोज पांडे हे मूळ नागपूरचे असून 4थे मराठी अधिकारी लष्कराच्या प्रमुखपदी विराजमान झालेले आहेत. 29वे लष्कर प्रमुख आहेत. कितवे? 29वे लष्कर प्रमुख आहेत आणि ते अभियांत्रिकी कोर मधून लष्कर प्रमुख पदावर नियुक्त होणारे पहिले लष्करी अधिकारी आहेत. महत्त्वाचं आहे. आणि मनोज पांडे हे मूळ नागपूरचे असून 4थे मराठी अधिकारी आहेत. ओके, आणि त्यांच्या मुकुंद नरवणे नंतर सलग दुसऱ्यांदा मराठी अधिकाऱ्याला लष्करी दलाचं प्रमुख होण्याचा मान मिळालेला आहे. ओके, आणि कुठला आता बघा याच्या अगोदर 4 कोण कोण होते बघा लष्कर प्रमुख पद आणि मराठी अधिकारी: गोपाळ गुरुनाथ बेऊर, अरुण कुमार वैद्य, एम नरवणे आणि मनोज पांडे. ओके, हां बघा लेफ्टनंट जनरल मनोज पांडेजी यांच्याविषयी जर म्हणलात तर जनरल पांडे हे नागपूरचे आहेत. पांडे हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनेचे स्नातक असून ते इंजिनियर कोरमधून 1982ला सेवेत दाखल झालेले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रक रेषेजवळ पालनवाल सेक्टरमध्ये लष्करानं केलेल्या ऑपरेशन पराक्रम या कारवाईत जनरल पांडे यांनी अभियांत्रिकी रेजिमेंटचे नेतृत्व केलं होतं. 39 वर्षाच्या लष्करी कारकिर्दीत जनरल पांडे यांनी पश्चिम अभियांत्रिकी ब्रिगेड, नियंत्रण रेषेजवळ लडाखमध्ये माउंटन डिव्हिजन आणि ईशान्य कोर नेतृत्व केले. लष्कराच्या मुख्यालयात अतिरिक्त महानिर्देशक आणि दक्षिण कमान मधील मुख्यालयात चीफ ऑफ स्टाफ म्हणूनही सेवा बजावलेली आहे. 1 फेब्रुवारीला त्यांनी भूदलाचे 43वे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. महत्त्वाचं आहे बघा, 1 फेब्रुवारीला त्यांनी काय स्वीकारलं होतं रे? भूदलाचे 43वे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता. मनोज पांडे हे नागपूरचे आहेत. ते 29वे लष्कर प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि ते अभियांत्रिकी सेवेतून लष्कर प्रमुख होणारे काय आहेत रे? पहिले आहेत. ओके, आणि कितवे मराठी आहेत? 4थे मराठी आहेत. ओके, 4थे मराठी व्यक्ती आहेत असं लक्षात ठेवू शकता. बाकी आता काय बघा, आणि ते भूदलाचे 43वे उपप्रमुख म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. ओके, लष्करात त्यांना बघा इंजिनियर्स पहिल्याच्या लष्कर प्रमुखपदी बरं सन्मान त्यांना काय मिळालंय? परम विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदक आणि लष्कर प्रमुख प्रशस्ती पत्रही मिळालेलं आहे. बघा लष्करामध्ये लढाऊ आर्म आणि सेवा आर्म असते. हे सेवा आर्ममधून झालेले आहेत. बघा पायदळ, रणगाडा, तोफखाना ही 3 प्रमुख लढाऊ आर्म असतात. या जोडीलाच इंजिनियर्स देखील युद्धस्थितीत किंवा संकटसमयी सीमेवर उभे राहून शत्रूचा सामना करतात. त्यामुळं इंजिनियर्स ही देखील लढाऊ आर्म म्हणून गणले जाते. लष्करात आजवर 27 पैकी 22 प्रमुख हे पायदळातील होते. म्हणजे आतापर्यंत लष्कर प्रमुख जेवढे होते तर हे 22 हेच होते. या स्थितीत इंजिनियर्सना मनोज पांडे यांच्या रूपानं पहिल्यांदाच लष्कर प्रमुख पदाची संधी मिळालेली आहे. महत्त्वाचं आहे. ओके, सांगितलं मी तुम्हाला पहिल्यांदाच मिळाले. तर 25वे विक्रम सिंह, 26वे दलबीर सिंह सुहाग, 27वे बिपिन रावत, 28वे मनोज मुकुंद नरवणे आणि 29वे म्हणला तर कोण रे? मनोज पांडे. ओके, लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे काय 29वे काय लष्कर प्रमुख आहेत. आता सुमन बेरी महत्त्वाचे आहेत. सुमन बेरी पण हे तुम्हाला जे महत्त्वाच्या नेमणूक आहेत ते माहिती असणं गरजेचंच आहे. याच्या बाहेर प्रश्न जनरली जाणार नाही आणि हे जर तुम्हाला कन्फर्म माहितीच पाहिजे, त्याला पर्यायच नाही. ओके, तर बघा आता ख्यातनाम अर्थशास्त्रज्ञ सुमन बेरी काय म्हणजे यांची नेमणूक काय झाली पहिलं माहीत पाहिजे, मग त्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन एक्स्ट्रा मी सांगतोच. सुमन बेरी नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. सुमन बेरी काय नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी निवड झालेले आहेत आणि उपाध्यक्ष डॉक्टर राजीव कुमार हे 30 एप्रिल या तारखेला पदमुक्त झाले असून डॉक्टर सुमन बेरी यांनी 1 मे 2022 पासून पदभार स्वीकारलाय. म्हणजे नीती आयोगाचे उपाध्यक्ष पूर्वी राजीव कुमार, त्यांच्या जागी सुमन बेरी आलेले आहेत. सुमन बघा डॉक्टर सुमन के बेरी यांच्याविषयी म्हणला तर डेहराडून येथील डून स्कूलमध्ये शालेय शिक्षण, ऑक्सफर्ड विद्यापीठातून तत्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयातून पदवी. ओके, आणि
तरुण अर्थशास्त्रज्ञ म्हणून रुजू होऊन जागतिक बँकेत 28 वर्षे सेवा केली त्यांनी. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग याच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य असताना चलनवाढ रोखण्यासाठी कडक धोरणं देखील त्यांनी आखलेली आहेत. ओके, बघा, पंतप्रधान मोदी यांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य, सांख्यिकी आयोग आणि रिझर्व्ह बँकेच्या तांत्रिक समिती सदस्य, तसेच नॅशनल कौन्सिल फॉर अप्लाइड इकॉनॉमिक्स रिसर्च या आघाडीच्या स्वतंत्र धोरण गटाचे महासंचालक असा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. ओके, बघा, त्यांनी कुठं कुठं काय काय केले ते माहिती पाहिजे. आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष, पहिले हे लक्षात ठेवा, नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण झालेले आता, पूर्वी कोणतं राजीव कुमार, आता कोण आहेत तर सुमन बेरी यांच्याबद्दल थोडंफार लक्षात ठेवावं लागणार आहे. ओके, तर अर्थशास्त्रज्ञ सुमन बेरी नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी निवड झाले आहेत. त्याच्या अगोदर डॉक्टर राजीव कुमार 30 एप्रिल रोजी झाल्या होत्या आणि त्यांच्यानंतर मात्र सुमन बेरी यांनी पदभार स्वीकारला आहे. आणि त्यांचं शिक्षण तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयातून पदवी घेतली आणि वेस्टर्न विद्यापीठाच्या विट्रो विल्सन स्कूलमधून त्यांनी लोकनीती विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतलंय. जागतिक बँकेत त्यांनी 28 वर्ष कार्य केले. विचारू शकतात का रे, जागतिक बँकेत सुमन बेरी यांनी, का रे सुमन बेरी 28 वर्ष त्यांनी 28 वर्ष काय केले सुमन बेरी यांनी, 28 वर्ष जागतिक बँकेत कार्य केलेलं आहे. नॅशनल कौन्सिल फॉर अप्लाइड इकॉनॉमिक्स रिसर्च या आघाडीच्या स्वतंत्र धोरण गटाचे महासंचालकही त्यांनी होते. आणि आता नीती आयोगाबद्दल जर बघायचं म्हणलं तर स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी झालेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली. पंतप्रधान हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. जो पंतप्रधान होतो तो नीती आयोगाचा अध्यक्ष होतो. नीती आयोग कोणाच्या जागी आलेला रे, प्लॅनिंग कमिशनच्या जागी नीती आयोग आलेला आहे. ओके, 50चं प्लॅनिंग कमिशन होतं आणि त्याच्या जागी मात्र आता 1 जानेवारी 2015 पासून काय नीती आयोगाची स्थापना झालेली आहे. ओके, आणि नीती आयोगाचं कार्य माहिती आहे तुम्हाला, थिंक टँक म्हणून काम करते. जनरली देशाच्या सर्वांगीण विकासाची दिशा ठरवणं व त्यासाठी धोरण आखणं. नीती आयोगाची स्थापना एक असंवैधानिक आणि अवैधानिक, म्हणजे कुठल्याही कायदे घटनात्मकही बॉडी नाही आणि कायद्या वैधानिकही बॉडी नाही, म्हणजे काय कॉन्स्टिट्युशनल बॉडी नाही आणि स्टॅट्युटरी बॉडी नाही. नीती आयोग ही भारत सरकारच्या विकास धोरण ठरवणारी शिखर संस्था आहे. ओके, आणि नीती आयोग केंद्र तसेच राज्य सरकारला धोरणात्मक बाबीवर सल्ला देते. नीती आयोगाची संरचना म्हणलात तर नॉर्मली लक्षात ठेवू शकता. अध्यक्ष भारताचे पंतप्रधान, उपाध्यक्ष सुमन बेरी, मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वरन अय्यर, पूर्णवेळ सदस्य नेमणूक पंतप्रधानाद्वारे होते. सारस्वत, रमेशचंद, विनोद पाल आणि अंशकालीन सदस्य विद्यापीठ किंवा संशोधन संस्थांमधून 2 सदस्य अंशकालीन सदस्य म्हणून काम करतात. पदसिद्ध सदस्य म्हणलं तर केंद्रीय मंत्रिमंडळातील 4 मंत्री सध्या अमित शहा, राजनाथ सिंह, नरेंद्र सिंह तोमर आणि निर्मला सीतारामन होते. ओके, विशेष मंत्री सदस्य लक्षात ठेवू शकता तुम्ही, काय असं नाही. हां, आता बघा ऋतुराज अवस्थी. महत्त्वाची नेमणुका माहीतच पाहिजे. बघा, महत्त्वाच्या नेमणुका ज्या आहेत तर ते आपल्याला माहितीच पाहिजे. आता ऋतुराज अवस्थी कोण आहेत तर उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश ऋतुराज अवस्थी यांना 22व्या विधी आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. 22व्या विधी आयोगाचे अध्यक्ष. मग विचारतील 22व्या विधी आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर मग कोण, ऋतुराज. जनरली बघा काय विचारतात, हेच महत्त्वाचं विचारतात. मग ते ऋतुराज अवस्थी कोण आहेत, उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश आहेत ऋतुराज अवस्थी हे. ओके, यांना 22व्या विधी आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेला आहे. आणि या आयोगामध्ये 22व्या विधी आयोगात सदस्य म्हणून कोण कोण आहेत रे, KT शंकरन, आनंद पालीवाल, प्रोफेसर DP वर्मा, प्रोफेसर राका आर्य आणि M करुणानिधी हे आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेले आहेत. याच्यावर विचारतात बरं का की बाबा कोण कोण सदस्य होते. 22व्या विधी आयोगाचे अध्यक्ष ऋतुराज अवस्थी. कोण आहेत रे ते, उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश. 86 मध्ये लखनौ विद्यापीठातून त्यानं कायद्याचं पदवी शिक्षण घेतले त्यांनी आणि 1 फेब्रुवारी 1987 रोजी वकील म्हणून त्यांची नोंदणी झालेली आहे. आणि त्यांनी लखनौमध्ये भारताचे सहाय्यक सॉलिसिटर जनरल म्हणूनही काम पाहिले आणि 2009 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश बनले आणि 24 डिसेंबर 2010 रोजी कायमचे न्यायाधीश झालेले आहेत. विधी आयोगाबद्दल बघायचं म्हणलं तर विधी आयोग हे काय रे, भारतीय विधी आयोग ही भारत सरकारच्या आदेशाने स्थापन केलेली कार्यकारी संस्था आहे. कार्य भारत सरकारच्या कायदेशीर सुधारणाबाबत संशोधन आणि सल्ला देणं ते कायदे तज्ज्ञांनी बनवलेले आहे आणि त्याचे नेतृत्व निवृत्त न्यायाधीश करतात. आयोगाची स्थापना एका निश्चित कार्यकाळासाठी केली जाते आणि कायदा आणि न्याय मंत्रालयाची सल्लागार संस्था म्हणून काम करते. स्वतंत्र भारतातील पहिला विधी आयोग 1955 मध्ये 3 वर्षाच्या कालावधीसाठी स्थापन करण्यात आला होता. ओके, ब्रिटिश राजवटीत म्हणला तरी अकारे 1834ला म्हणजे स्वातंत्र्यानंतर 1955ला. ओके, 1833च्या चार्टर ॲक्टनुसार 1834 मध्ये पहिला विधी आयोग स्थापन झाला आहे.
पहिला लॉ मेंबर कोण होता रे विधी आयोगाचा पहिला अध्यक्ष लॉर्ड मॅकॉले. ओके. आणि लॉर्ड मॅकॉले अध्यक्ष. आणि 22व्या विधी आयोग 2020 मध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. आणि त्याचे अध्यक्ष कोण रे तर अध्यक्ष ऋतुराज अवस्थी हे होते. सदस्य कोण आहेत तर बघा अध्यक्ष उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश ऋतुराज अवस्थी हे 22व्या विधी आयोगाचे अध्यक्ष. आणि सदस्य म्हणला तर के.टी. शंकरन, आनंद पालिवाल, प्रोफेसर डी.पी. वर्मा, प्रोफेसर राका आर्य आणि श्री एम करुणानिधी आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त झाले. आणि यांच्या बाबतीत म्हणलात तर हे लखनौमध्ये भारताचे सहाय्यक सॉलिसिटर जनरल म्हणून काम केले ऋतुराज अवस्थी. अलाहाबाद उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून काम केले, नंतर मात्र कायमचे न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे. आणि विधी आयोगाबाबत म्हणलात तर स्वातंत्र्यानंतर पहिलं 1955ला आणि स्वातंत्र्याच्या अगोदर म्हणला तर ब्रिटिश काळामध्ये 1834 मध्ये 33च्या ट्रॅक्टनुसार पहिला विधी आयोग स्थापन झाला आहे. त्याचे अध्यक्ष लॉर्ड मॅकॉले होते. ओके. आता हे काय महत्त्वाचं नाही बघा. रतन टाटा PM केअर्सच्या विश्वस्तपदी नियुक्ती झालेत. आपत्कालीन पंतप्रधान नागरिक मदत निधी म्हणजे की आपत्कालीन परिस्थिती जशी कोविडसारखी वगैरे परिस्थिती निर्माण झाली तर त्यातले पैसे वापरले जातात. तर आपत्कालीन पंतप्रधान नागरिक मदत निधीच्या PM केअर्स फंड विश्वस्तपदी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती के.टी. थॉमस, लोकसभेचे माजी उपाध्यक्ष करिया मुंडा यांची नियुक्ती करण्यात आली. एवढंच महत्त्वाचं आहे याच्यामध्ये, काही बाकी महत्त्वाचं नाही. आणि 1920 मध्ये या PM केअर्समध्ये 3,976 कोटी रुपये होते. 2021 मध्ये 10,990 कोटी रुपये आहेत. ओके. मग याच्यामध्ये कोरोनाबद्दलची लस निर्माण करण्यासाठीही या रतन टाटा PM केअर्सच्या फंडामधला पैसा वापरण्यात आलाय लसीसाठी. ओके. बघा दिनेश कुमार शर्मा न्यायमूर्ती दिनेश कुमार यांची केंद्र सरकारचे बेकायदेशीर क्रियाकलाप कायदा. बघा दिनेश कुमार शर्मा यांची नियुक्ती कशासाठी झालेली आहे बघा. न्यायमूर्ती दिनेश कुमार यांची केंद्र सरकारने बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा प्राधिकरणाचे पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली गेलेली आहे. न्यायमूर्ती दिनेश कुमार यांची. ओके. शर्मा हे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत आणि त्यांची पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि त्यांच्या संलग्न संघटनाच्या बाबतीत पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. कोणाला रे तर न्यायमूर्ती दिनेश कुमार यांनी केंद्र सरकारने बेकायदेशीर क्रियाकलाप कायदा न्यायाधिकरणाने पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. ते दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. ओके. बघा आणि या ज्या संघटनेनं आहे ना बघा यांनी मात्र या अंतर्गत 28 सप्टेंबर रोजी गृह मंत्रालयानं UAPA कलम 3.1 म्हणजे याच कायद्याच्या कलम 3 अंतर्गत अधिकाराचा वापर करून PFI म्हणजे काय रे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि त्याच्या संलग्न संस्थांना 5 वर्षाच्या कालावधीसाठी तात्काळ प्रभावाने बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केले. ही एक मुस्लिम संघटना आहे. ही एक भारतीय मुस्लिम राजकीय संघटना आहे जी मुस्लिम अल्पसंख्याक राजकारणाच्या मूलगामी आणि विशिष्ट शैलीवर आधारित आहे. ओके. कोणती हे PFI म्हणजे काय रे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया. याच्यावर कोणी तर ह्या लक्षात ठेवा कुठल्या केंद्र सरकारनं बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा या अंतर्गत हे बेकायदेशीर ठरवलेलं आहे. ही PFIच नाही तर PFI आणि तिच्या संलग्न काय संस्था 5 वर्षाच्या कालावधीसाठी तात्काळ प्रभावाने बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केलेला आहे. ओके. मग PFIच्या सहयोगी संस्था बघा रिहॅब इंडिया फाउंडेशन, अखिल भारतीय इमाम परिषद, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया, राष्ट्रीय महिला मोर्चा, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन आणि ज्युनियर फ्रंट, एम्पायर इंडिया फाउंडेशन आणि रिहॅब फाउंडेशन केरळ. ओके. तर एवढ्या ज्या काय संलग्न संस्था आहेत तर यांनाही बंदी घालण्यात आलेली आहे. एजन्सीनी अंमलबजावणीच्या अहवालानुसार
बघा, PFI म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आहे. ही एक भारतीय मुस्लिम राजकीय संघटना आहे जी मुस्लिम अल्पसंख्याक राजकारणाच्या मूलगामी आणि विशिष्ट शैलीवर आधारित आहे. ही संघटना हिंदुत्व गटाच्या प्रतिकार करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती आणि बेकायदेशीर क्रियाकलाप कायद्याअंतर्गत भारतीय गृह मंत्रालयानं सप्टेंबर 2022 रोजी 5 वर्षासाठी बंदी घातली होती. म्हणजे कोणत्या संघटनेला बंदी घातली होती असं विचारू शकतात आणि कोणत्या कायद्याअंतर्गत बंदी घातली ते महत्त्वाचं आहे. ओके. त्यानंतर दिलीप तिर्की. बघा, दिलीप तिर्की भारताचे माजी कर्णधार तिर्की. बघा, दिलीप तिर्की भारताचे माजी कर्णधार दिलीप तिर्की हे आहेत. फोटो टाकले नाही का यांचे? परत असू द्या. हे हॉकी इंडियाचे नवे अध्यक्ष बनलेले आहेत. हॉकी इंडियाचे मग ते चर्चेत का आले? हा चर्चेतील पॉईंट बघतोय आपण. ओके. की आणि नेमणूक काय बघतोय तर हॉकी इंडियाचे ते नवे अध्यक्ष बनलेत. तब्बल 15 वर्ष आंतरराष्ट्रीय हॉकी खेळणाऱ्या तिर्की यांची बिनविरोध निवड केलेली आहे. हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्त होणारे तिर्की हे पहिलेच माजी हॉकीपटू आहेत. असं पूर्वी माजी हॉकीपटूची निवड कधीही करण्यात आलेली नाही. असे पहिले व्यक्ती आहेत की जे माजी हॉकीपटूची हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. तिर्की सध्या ओडिशा हॉकी प्रमोशन काउन्सिलचे अध्यक्ष असून याआधी ते राज्यसभेचे सदस्यही राहिलेले आहेत. आणि दिलीप तिर्की हे भारतीय हॉकीमधील सर्वात अनुभवी हॉकीपटू मानले जातात. भारतासाठी सर्वाधिक 412 सामने त्यांनी खेळलेले आहेत. ओके. म्हणून दिलीप तिर्की हे सध्या ऑल इंडिया जे हॉकी संघटना आहे त्याचे अध्यक्ष आहेत. ओके. तर भारताचे माजी कर्णधार दिलीप तिर्की. ओके. कशाचे माजी कर्णधार? तर हॉकी संघटनेचे. तर हॉकी इंडियाचे नवे अध्यक्ष आहेत. हॉकी खेळणाऱ्या त्यांना 15 वर्ष आंतरराष्ट्रीय हॉकी खेळले, त्यांना अध्यक्ष बनवलंय. असा म्हणजे हॉकी खेळणाऱ्या व्यक्तीमधून अध्यक्ष निवडणं ही पहिलीच वेळ आहे. भारत भवनच्या अध्यक्षपदी वामन केंद्रे. भारत भवन विश्वस्त मंडळाच्या झालेल्या बैठकीत प्रख्यात नाट्यकर्मी पद्मश्री वामन केंद्रे यांची भारत भवन संस्थेच्या अध्यक्षपदी एकमतात निवड करण्यात आलेली आहे 2 वर्षासाठी. ओके. पहिलेच मराठी कलावंत आहेत अशी निवड होणार आहे. बाकी काही महत्त्वाचं नाही. भारत भवनची स्थापना 1982 लक्षात ठेवा. आता रॉजर बिन्नी आता यांचंही महत्त्वाचं आहे. BCCIच्या अध्यक्षपदी यांची बिनविरोध निवड झाली. याच्या अगोदर कोण होते? शरद पवार होते. मग आता नॉर्मली लक्षात घ्या इथं काय म्हणतोय ते मी. बघा, माजी अष्टपैलू आणि 1983च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचे सदस्य रॉजर बिन्नी यांची BCCIच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे. BCCIच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? बिनविरोध. 32 वर्षाची परंपरा आहे, बरोबर ना? बिनविरोध निवड करण्याची 32 वर्षाची परंपरा आहे. बघा, तर 18 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या BCCIच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. या सभेत पुढील वर्षी महिलांच्या इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटच्या आयोजनाला देखील मंजुरी देण्यात आली. रॉजर बिन्नी हे BCCIचे 36वे अध्यक्ष बनलेले आहेत. 36वे. रॉजर बिन्नी कितवे रे? 36वे. आणि यांनी रॉजर बिन्नी जे आहेत ते 1983चे विश्वविजेता झाले. आपण वर्ल्ड कप जे आणलंय 83ला कपिल देवच्या काळामध्ये, आणि त्या भारतीय संघाचे सदस्य ते होते. म्हणजे माजी अष्टपैलू खेळाडू रॉजर बिन्नी यांची BCCIच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. रॉजर बिन्नी हे पहिलेच BCCIचे अध्यक्ष आहेत जे वर्ल्ड चॅम्पियन राहिले आहेत. वर्ल्ड चॅम्पियन राहणारा एकही व्यक्ती नाही. रॉजर बिन्नी हे देखील सौरव गांगुली सारखे भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आहेत. ओके. भारताकडून खेळणारा बिन्नी हा पहिला अँग्लो इंडियन क्रिकेटपटू होता. पहिला अँग्लो इंडियन क्रिकेटपटू. रॉजरचा मुलगा देखील स्टुअर्ट बिन्नी यानंही नंतर भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. स्टुअर्ट बिन्नी, रॉजर बिन्नीनंही भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नी यांनीही भारताचं प्रतिनिधित्व केले. यापूर्वी रॉजर बिन्नी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. याआधी बिन्नी भारतीय संघाचे सिलेक्टरही राहिले आहेत. 83च्या विश्वचषकात भारताच्या विजेतेपदात बिन्नीची महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. रॉजरनं संपूर्ण स्पर्धेत म्हणजे वर्ल्ड कपच्या 8 सामन्यात 18 विकेट घेतल्यात, तर एकदा एका डावात 4 विकेट घेण्याचा विक्रम त्यांनी केला होता रॉजर बिन्नी 83ला. आणि त्यांनी 27 कसोटी सामने आणि 72 एकदिवसीय सामने खेळलेत. आणि पहिला सामना त्यांनी 1979 मध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळलाय. ओके. पाकिस्तान विरुद्ध खेळलेला आहे. पाकिस्तान विरुद्ध खेळलाय त्यांनी पहिला सामना. ओके. आणि BCCIच्या अन्य नियुक्त्या म्हणला तर बघा, अध्यक्ष कोण रे BCCIचे? तर BCCIचे अध्यक्ष बिन्नीजी
आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सचिवपद जय शहा कायम ठेवण्यात आले. सहसचिवपदी देवाजीत सैकिया, खजिनदार आशिष शेलार, IPLच्या अध्यक्षपदी अरुण धुमाळ. BCCIचं अध्यक्षपद म्हणला तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे BCCI म्हणजे सर्वोच्च पद आहे, भारतात क्रिकेट चालवते. हे विश्वातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ आहे BCCI. ओके. 1928 मध्ये RE ग्रँट गोवन BCCIचे पहिले अध्यक्ष आहेत. कोण? RE ग्रँट. ओके. आणि सौरव गांगुली हा BCCIचा अध्यक्ष बनणारा पहिला क्रिकेटर होता आणि हा दुसरा क्रिकेटर आहे. आणि जर वर्ल्ड चॅम्पियन खेळणारा म्हणला तर पहिला कोण आहे? रॉजर बिन्नीच आहेत. ओके. भारताने पहिला कसोटी सामना 1932 मध्ये खेळला होता. ओके, कळलं का? इतकंच लक्षात ठेवायच्या पलीकडे लक्षात ठेवायची गरज नाही. त्यानंतर अमोल काळे देशातल्या अनेक प्रतिभावंत क्रिकेटपटू देणाऱ्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी अमोल काळे यांची निवड झाली. म्हणजे मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी कोण झाले? अमोल काळे यांची निवड झालेली आहे. भारताच्या 1983 वर्ल्ड चॅम्पियन संघातील माजी खेळाडू संदीप पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. कोण झाले मग? अमोल काळे झाले. पण काय रे, पराभव संदीप पाटील जे 1983च्या वर्ल्ड चॅम्पियन संघातले भारताच्या माजी खेळाडू होते. मग तिथं पण एक जण माजी खेळाडू निवडणूक लढवलं, पण तिथं बिनविरोध निवड झालं, रॉजर बन्नी. पण इथं मात्र काय रे, मुंबई क्रिकेट मंडळामध्ये मात्र संदीप पाटील मात्र पडले. अमोल काळे यांना 183 मतं मिळाली, तर संदीप पाटील यांना मात्र 150 मतं मिळाली. ओके. मुळात अमोल काळे हे नागपूरकर आहेत. ते यापूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्षही होते. ओके. इतर नेमणुका मला तर सचिवपदी अजिंक्य नाईक, खजिनदार काही गरज नाही बघा, लक्षात नका ठेवू. पराभूत होणारे पाटील चौथे क्रिकेटपटू ठरले. बेकारे MCA म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदाच्या लढतीत पराभूत होणारे पाटील हे चौथे खेळाडू ठरले. याआधी माधव मंत्री मनोहर जोशी विरोधात पडले, अजित वाडेकर शरद पवार विरुद्ध पडले आणि दिलीप वेंगसकर हे विलासराव देशमुख विरुद्ध पडले. मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणला तर मुंबई क्रिकेट असोसिएशन पूर्वी बॉम्बे क्रिकेट असोसिएशन होतं. मुंबई आणि त्याच्या आसपासच्या ठाणे आणि नवी मुंबईसारख्या क्रिकेटसाठी प्रशासकीय संस्था 1930ला स्थापन झालेली आहे. ओके. 1930ला स्थापन झालेली आहे. आता मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे वयाच्या 80व्या वर्षी काँग्रेसचे अध्यक्ष, 98 अध्यक्ष बनलेत. कितवे? 98. सर्व काँग्रेसची स्थापना काय झालेली? 1985ला स्थापन झालेली आहे. मल्लिकार्जुन खरगे हे काय झालेत? काँग्रेसचे अध्यक्ष, कर्नाटकचे आहेत ते. ओके. आणि याच्या सर्वाधिक काळ कोण राहिले मग? सोनिया गांधी हे मात्र अध्यक्ष राहिलेले आहेत. पहिले वैमवश्चंद्र बॅनर्जी आहेत, कारण काँग्रेसची स्थापना 1985ला झालेली आहे. 85ला पहिले जे काय मुंबईला जे काय गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा या ठिकाणी जे काय पहिलं अधिवेशन भरलं होतं, त्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष वैमवश्चंद्र बॅनर्जी होते. म्हणजेच काँग्रेसची स्थापना डिसेंबर 1985ला झालेली आहे. आणि त्याच काँग्रेसचे काय काँग्रेसचं अध्यक्ष जे आहेत आता ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे झालेले आहेत. निवडणुकीत खरगे यांनी शशी थरूर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केलाय. का? तर शशी थरूर का पडले रे? कारण मल्लिकार्जुन खरगे जे आहेत यांना मात्र सोनिया गांधी यांचा पाठिंबा होता. बरोबर. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरूर यांना 1072 मतं मिळाली, तर मल्लिकार्जुन खरगे यांना 7898 मतं मिळाली. 7898 मतं. कुठं बघा, किती कोणाला किती मतं मिळाली विचारू शकतात. तर शशी थरूर यांना 1072 मतं मिळाली आणि 7898 मतं कोणाला मिळाली? तर ते मल्लिकार्जुन खरगे यांना मिळाले. तर 24 वर्षांतर पहिल्यांदाच गांधी आडनाव नसलेली व्यक्ती काँग्रेस अध्यक्षपदी राहिलेली आहे. आता मल्लिकार्जुन खरगे म्हणला तर वरवट्टी कर्नाटक इथले आहेत. मप्पण्णा मल्लिकार्जुन खरगे आहे. ओके. तर मल्लिकार्जुन खरगे 9 वेळा आमदार आणि निवडून आले आणि 2 वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. खरगे 2009 ते 2019 दरम्यान गुलबर्गा कर्नाटकचे खासदार होते. ते भारत सरकारमध्ये रेल्वे मंत्री आणि कामकाज आणि रोजगार मंत्री म्हणून काम केलेलं आहे. त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे विश्वासू अशी मल्लिकार्जुन खरगे यांची ओळख आहे. 14 ते 19 या काळात लोकसभेत काँग्रेसचे नेते होते. ते 19च्या लोकसभा निवडणुकीत ते पराभूत झाल्यानंतर काँग्रेसच्या तिकिटावर ते राज्यसभेवर फेब्रुवारी 21 मध्ये निवड झाली आणि लगेच त्यांना विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी खरगे यांनी 1 ऑक्टोबर 2022 रोजी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसचं अध्यक्षपद म्हणला तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, जो भारतातील प्रमुख राजकीय पक्षापैकी एक आहे. ओके. तर पहिले अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी आणि सर्वाधिक काळ राहणारे अध्यक्ष सोनिया गांधीजी आहेत. ओके. हे एवढं लक्षात ठेवावं लागणार आहे.
बघा आता भारती दास यांनी महालेखा नियंत्रक म्हणून कार्यभार स्वीकारला. महालेखा नियंत्रक CGA कॅग नाही. बघा दास या भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या 27व्या महालेखा नियंत्रक आहेत. कितव्या 27व्या. भारती दास या 1988च्या तुकडीच्या भारतीय सनदी लेखा सेवा अधिकारी आहेत. यापूर्वी दास यांनी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या प्रधान मुख्य महालेखापाल परराष्ट्र काही गरज नाही महत्वाचं बघा फक्त लक्षात ठेवू शकता भारती दास या महालेखा नियंत्रक म्हणून निवड झालेली आहे. अकाउंट्स तयार करणं काम आहे यांचं. लेखा परीक्षण मुख्य सल्लागार असतात. वीरेंद्र सराफ. ज्येष्ठ कायदेतज्ञ आशुतोष कुंभकोणी यांनी महाधिवक्ता पदाचा राजीनामा दिल्यानंतर बघा आता महत्वाचं आहे तर ज्येष्ठ कायदेतज्ञ आशुतोष कुंभकोणी यांनी महाधिवक्ता पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी ज्येष्ठ कायदेतज्ञ डॉक्टर वीरेंद्र सराफ यांची महाराष्ट्र राज्याचे नवे महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली. वीरेंद्र सराफ मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून डॉक्टर वीरेंद्र सराफ यांनी पदवी प्राप्त केली आणि पदवीच्या 3ही वर्षात मुंबई विद्यापीठाचे ते टॉपर होते. वकील म्हणून त्यांनी काम केले. विद्यमान सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या चेंबरमध्ये बराच काळ त्यांनी काम केले. सराफ यांनी सलग 2020 मध्ये ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यांची. आणि याशिवाय सराफ यांनी 6 वर्ष बॉम्बे बार असोसिएशनचे सचिव म्हणूनही काम पाहिलेलं आहे. काय लक्षात ठेवाल रे इथं फक्त तर एवढं लक्षात ठेवा वीरेंद्र सराफ हे काय आहेत रे तर महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून त्यांची निवड झालेली आहे. महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून निवड झालेली आहे. आता बघा PV हरिकृष्ण भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा सेवेतील PV हरिकृष्ण यांनी महाराष्ट्रातील महालेखापाल एकचा कारभार स्वीकारला. काहीच गरज नाही बघा PV हरिकृष्ण लक्षातच नका ठेवू काही गरजच नाही त्याची. न्यायमूर्ती दीपंकर दत्ता रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. फक्त नॉर्मल लक्षात ठेवा सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून यांना पदभार स्वीकारला. लेटेस्ट मध्ये कोणी कोणी स्वीकारला विचारतील तर डिसेंबर 22 मध्ये न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी मात्र शपथ घेतली. कार्यकाळ 8 फेब्रुवारी 2030 पर्यंत असेल. यांना न्यायमूर्ती म्हणून किती 2030 पर्यंत असणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यांची 28 एप्रिल 2020 रोजी. दत्ता यांनी 28 एप्रिल 2020 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता मात्र सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. हंसराज अहिर बद्दल बघा माजी केंद्रीय राज्यमंत्री व भाजपच्या OBC मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहिर यांनी 2 डिसेंबर 2022 रोजी दिल्लीतील राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी म्हणजे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी हंसराज अहिर यांची निवड झाली. ओके. ते महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील असून व्यवसायाने ते शेतकरी आहेत. बघा हंसराज अहिर जे आहेत ते महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्याचे असून व्यवसायाने शेतकरी आहेत. महाराष्ट्रातल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून 4 वेळा ते संसदेवर निवडून आले होते. विधान परिषद सदस्य देखील ते भूषवलेले आहेत. विविध स्थायी समित्याचे सदस्य होते. ते संसदेच्या कोळसा आणि पोलाद विषयक संसदीय स्थायी समितीचे अध्यक्षपद त्यांच्याकडे होतं. 16व्या लोकसभेच्या कार्यकाळात त्यांनी सरकारमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री ही पद सांभाळलेलं आहे. फक्त काय लक्षात ठेवाल तर हंसराज अहिर हे मात्र मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या कार्यकाळात 93 मध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग स्थापन झाला आहे. 92 मध्ये इंदिरा साहनी प्रकरणाच्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयानं OBC साठी स्वतंत्र आयोग सूचना केली होती. त्यानुसार 93 मध्ये स्थापन झालं आणि आता मात्र तो पूर्वी काय होता रे वैधानिक होता. आता मात्र 2018 मध्ये 102वी घटना दुरुस्तीनुसार 338B आणि 342A समाविष्ट करून आता या आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. फक्त लक्षात घ्या तर हंसराज अहिर यांना मात्र काय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेले आहे. मग मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत किंवा असा प्रश्न विचारतील किंवा का रे मग हंसराज अहिर कोण आहेत त्यांच्याबद्दल प्रश्न येऊ शकतो. 4 वेळा ते काय 4 वेळा काय होतं रे 4 वेळा संसदेमध्ये ते निवडून आले आहेत. ओके. चंद्रपूर जिल्ह्याचे आहेत. आता बघा प्रीती सुदन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्य म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली त्यांनी. बघा माजी IAS अधिकारी प्रीती सुदन यांनी UPSCच्या मुख्य इमारतीत मध्यवर्ती सभागृहात म्हणजे काही गरज नाही फक्त लक्षात घ्या माजी IAS अधिकारी प्रीती सुदन जे आहेत ते केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्य म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. म्हणजे काय सदस्य म्हणून कोण UPSC मध्ये प्रीती सुदन यांची नियुक्ती झाली. जनरली अध्यक्ष आले तर नियुक्त झाले तर प्रश्न विचारतात पण सदस्यावर जनरली प्रश्न विचारला जात नाही. आणि 83 तुकडीच्या आंध्र प्रदेश कॅडरच्या ते अधिकारी आहेत.
काही गरज नाही यांच्याबद्दल. समीर व्ही कामत. DRDO जे आहे बघा, प्रख्यात शास्त्रज्ञ अमीर व्ही कामत यांची संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे DRDOचे. महत्वाचं आहे, समीर व्ही कामत. डी सतीश रेड्डी यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील. डी सतीश रेड्डी यांची संरक्षण मंत्र्याचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली, म्हणून त्यांच्या जागी समीर व्ही कामत हे DRDOचे अध्यक्ष म्हणून काम करतील. DRDOची स्थापना 1958ला झालेली आहे. मुख्यालय दिल्ली. संरक्षण मंत्रालयाची संशोधन आणि विकास शाखा म्हणून ती कार्य करते. बघा, हैदराबाद येथील प्रयोगशाळेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे आणि 2017 पासून DRDO मध्ये महासंचालक नौदल प्रणाली आणि साहित्य म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. कोणी? समीर व्ही कामत. आता सुरेश पटेल, काही एवढं महत्त्वाचं नाही बघा सुरेश पटेल यांचं पण. तर सुरेश पटेल जे आहेत, तर सुरेश पटेल नवे केंद्रीय दक्षता आयुक्त सुरेश पटेल यांची नियुक्ती झाली. बघा, द्रौपदी मुर्मू यांनी उपस्थितीत त्यांना पदभारात शपथ देण्यात आली. काही नाही, केंद्रीय दक्षता आयुक्ताचे कधी विचारले का रे? आजपर्यंत दक्षता आयुक्तावर प्रश्न आहे, मग याच्यावर काय येणार आहे? 46-64चा आहे. नवी दिल्ली ठिकाणी आहे. पहिले आयुक्त राऊत आहेत, NS. ओके, केंद्रीय दक्षता आयोगात एक केंद्रीय आयुक्त आणि इतर 2 आयुक्त असतात, प्रवीण कुमार श्रीवास्तव आणि अरविंद कुमार आहेत. कोणत्या 2 न्यायाधीशांची नेमणूक झाली मुंबई न्यायालयात तेवढं लक्षात ठेवा फक्त. कोणाकोणाचे रे? मिलिंद मनोहर साठे. ओके, आणि संतोष गोविंदराव चपळगावकर. बघा, पहिले संतोष गोविंदराव चपळगावकर आणि मिलिंद मनोहर साठे या दोघांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयामध्ये झालेली आहे. दॅट्स इट. एवढंच लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही या ठिकाणी. त्यानंतर बघा आता नल्लाथांबी कैलेसेल्वी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ नल्लाथांबी कैलेसेल्वी या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या पहिल्या महिला महासंचालक बनलेल्या आहेत. ओके, CSIRच्या पहिल्या महिला महासंचालक बनल्या कोण रे? तर या नल्लाथांबी कैलेसेल्वी ह्या बनलेल्या आहेत. परिषद ही देशातली 38 संशोधन संस्थांचं संघटन आहे. त्या एप्रिलमध्ये निवृत्त झालेल्या शेखर मांडे यांच्या जागी येणार आहेत. मांडे यांच्या निवृत्तीनंतर जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव राजेश गोखले यांच्याकडे CSIRचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. त्याच्यानंतर मात्र यांच्याकडे देण्यात आलेला आहे. लिथियम आयन बॅटरीच्या क्षेत्रातील कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या कैलेसेल्वी सध्या तमिळनाडूतील कराईकुड्डी येथील सेंट्रल इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संचालक आहेत. आणि त्यांना काय म्हणून नेमणूक करण्यात आली रे? तर ज्येष्ठ शास्त्रज्ञ नल्लाथांबी कैलेसेल्वी या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या म्हणजे CSIRच्या पहिल्या महिला संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली. पहिल्या असले की विचारतात जनरली, म्हणून ते सांगतोय, बाकी काही असं विशेष नाही त्यामध्ये. बघा, डॉक्टर रजनीश कामत राज्यातले पहिले समूह विद्यापीठ असलेल्या डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉक्टर रजनीश कामत यांची नियुक्ती करण्यात आली. किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी करण्यात आली. राज शुक्ला लेफ्टनंट जनरल राज शुक्ला यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य इमारतीत म्हणजे सेंट्रल हॉलमध्ये तर सदस्य म्हणून शपथ घेतली. राज शुक्ला, प्रीती आणि यांनी. बाकी काही असं महत्वाचं नाही. IIT मुंबईच्या बोर्ड ऑफ गव्हर्नरच्या अध्यक्षपदी याचं कधीच विचारणार नाही ते, म्हणजे तुम्हाला सांगतोय. म्हणजे जी काय असे दिलेले पॉईंट तुम्ही वाचत बसला तर काही फायदा होणार नाही. म्हणजे जिथं पॉईंटवर प्रश्न येऊ शकतो ते वाचायला काय हरकत नाही. अपूर्वा पालकर महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरुपदी डॉक्टर अपूर्वा पालकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. डॉक्टर पालकर सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड लिंकेजेस या केंद्राच्या संचालक म्हणून त्यांनी कार्यरत आहेत. अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट
मधून व्यवसाय प्रशासन या विषयात डॉक्टर पालकर पदवीधर आहेत आणि रवी मथाई नॅशनल फेलोशिप अवॉर्ड प्राप्त झालेला आहे. लक्षात घ्या. तर कार्य महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरुपदी डॉक्टर अपूर्वा पालकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. चान्सेस कमी विचारण्याचे. रामदास तडस महत्वाचा आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांची बिनविरोध निवड झालेली आहे. तडस हे स्वतः 4 वेळा विदर्भ केसरी राहिलेले आहेत. मागील 32 वर्षापासूनची महाराष्ट्र बिनविरोध निवडीची परंपरा यावेळेस देखील कायम राखली गेली. महासचिवपदी लातूरचे काकासाहेब पवार यांची निवड झाली. नाशिकचे संजय चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड. नाशिकचे चव्हाण उपाध्यक्ष, लातूरचे काकासाहेब पवार हे महासचिवपदी आणि तडस हे स्वतः 4 वेळा विदर्भ केसरी राहिलेले आहेत. महत्वाचं आहे. 32 वर्षापासून महाराष्ट्रात बिनविरोध निवडीची परंपरा आहे आणि त्यानुसार रामदास तडस हे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्षपदी झालेले आहेत. याच्या अगोदर 32 वर्ष कायम शरद पवार होते. शरद पवार हे होते 32 वर्ष अध्यक्षपदी होते. काय इंदरमित गिल जागतिक बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार आणि विकासात्मक अर्थव्यवस्थेसाठी वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर भारताच्या इंदरमित गिल यांची नेमणूक केलेली आहे. काही महत्त्वाचं नाही. चला तेवढं बघा फक्त. उस्मानाबाद इथल्या तेरणा महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक इंद्रजित भालचंद्र जाधव यांची भारतीय खो खो महासंघाच्या अध्यक्षपदी. काही विचारणार नाहीत. मुख्य आर्थिक सल्लागारपदी लक्षात ठेवू शकता अनंत नागेश्वरन यांची नियुक्ती झालेली आहे. 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिंग यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने यांची निवड केली. KV सुब्रमण्यम यांच्या 2021 मध्ये कार्यकाळात संपल्यानंतर हे पद रिक्त केलं होतं. ओके. परमेश्वरन अय्यर बद्दल लक्षात ठेवा. नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी CEO पदी विचारतात बरं का. निवृत्त सनदी अधिकारी परमेश्वरन अय्यर यांची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. ते नीती आयोगाचे 3रे CEO आहेत. नीती आयोगाचे CEO अमिताभ कांत यांचा कार्यकाळ जून 2022 रोजी संपुष्टात आलाय. त्यांच्या जागी हे परमेश्वरन अय्यर यांना काय नियुक्त करण्यात आले. जन्म श्रीनगरचे आहेत ते. अय्यर भारतीय प्रशासकीय सेवेच्या 1981च्या उत्तर प्रदेश केडरचे निवृत्त अधिकारी आहेत आणि 2006 दरम्यान त्यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये गावामधील स्वच्छतेवर वरिष्ठ तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली. अय्यर यांनी सनदी सेवेत 2009 मध्ये स्वच्छता निवृत्ती घेतली म्हणजे स्वेच्छा निवृत्ती. ओके. आणि निवृत्तीनंतर ते जागतिक बँकेच्या पाणी आणि स्वच्छता प्रकल्पात रुजू झाले होते. 2016 मध्ये केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशनच्या अंमलबजावणीसाठी त्यांची नियुक्ती केली गेली. जागतिक बँकेत त्यांनी जास्त वेळ काम केलेलं आहे बघा. म्हणजे पहिले सिंधुश्री खुल्लर, अमिताभ कांत आणि परमेश्वरन अय्यर असे 3 आतापर्यंत CEO झालेले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदी कोण झालेले आहेत रे. कुलगुरू जगदीश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कुलगुरू जगदीश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा एवढ्या महत्त्वाचे जे काय नेमणूक आपण बघितलेला आहे. मी अप्पा आतनुरे. आज आपण चर्चेतील व्यक्ती बघणार आहोत. ओके. तर यावर जनरली एखाद दुसरा प्रश्न येऊ शकतो. ओके. नेमणुका आपण बघितलेल्या आहेत. महत्त्वाच्या नेमणुका तेवढं लक्षात ठेवा. बघा सुनील छेत्री भारताच्या महान फुटबॉलपटू आणि कर्णधार सुनील छेत्रीला फिफाकडून सन्मान मिळालेला आहे. काय सन्मान मिळाला रे. त्यांच्यावर एक माहितीपट बनवण्यात आलेला आहे. फुटबॉलच्या सर्वात मोठी प्रशासकीय संस्था फिफानं सुनील छेत्रीच्या शानदार कारकिर्दीवर एक विशेष माहितीपट बनवलाय. त्या माहितीपटाचं नाव काय असं विचारू शकतात किंवा खालीलपैकी कोणत्या फुटबॉलपटू भारताच्या कोणत्या फुटबॉलपटूच्या जीवनावर आधारित फिफानं माहितीपट बनवलेला आहे असा प्रश्न टाकू शकतात. मग काय रे. तर शानदार कोणतं रे. कॅप्टन फंटास्टिक असं टाकलेलं आहे. का रे. कॅप्टन फंटास्टिक या नावाचं एक माहितीपट बनवलेलं आहे. ओके. आणि सप्टेंबर 22 रोजी हा माहितीपट प्रसिद्ध झालाय. सक्रिय खेळाडूमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याच्या बाबतीत छत्री सध्या 3ऱ्या क्रमांकावर आहेत. ओके.
पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो 117 गोलासह पहिला आहे, म्हणजे क्रिस्टियानो रोनाल्डो पहिला स्थानावर आहे फुटबॉलपटू. तर अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेसी 90 गोलासह दुसऱ्या स्थानावर आहे. सुनील छत्रीचे 84 गोल आहेत, 84 गोल आहेत. मग सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवाल रे, तर जो सुनील छेत्री आहेत तर यांच्यावर आधारित, यांच्या जीवनावर आधारित फिफानं काय केले, माहितीपट बनवलंय. ते म्हणजे कॅप्टन फंटास्टिक नावाचं बनवलेलं आहे. ओके, कॅप्टन फंटास्टिक. त्यानंतर नेक्स्ट बघा, तर भगवानी देवी डागर. तर भगवानी देवी डागर यांनी फिनलँडमध्ये सुरू असलेल्या, बघा भगवानी देवी डागर यांनी फिनलँडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड मास्टर्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2022, कोणती वर्ल्ड मास्टर्स ॲथलेटिक्स चॅम्पियन 2022 या स्पर्धेत 100 मीटर स्प्रिंट म्हणजे वेगवान चालणे प्रकारात सुवर्ण पदक मिळवलेला आहे. 100 मीटर वेगवान चालणे या प्रकारामध्ये सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. कोणत्या, तर वर्ल्ड मास्टर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2022 फिनलँडमधल्या. आणि यासह त्यांनी शॉट आणि डिस्कस थ्रो मध्ये कांस्य पदक पटकावलंय. बघा हे महत्वाचं आहे. भगवानी देवी यांनी 100 मीटर अंतर 24.74 सेकंदात पार केले. 24.74 सेकंदात पार केले. मजाक नाही मित्रांनो. बघा तर त्यांचं वय बघा, पहिलं वयाच्या 94व्या वर्षी जागतिक स्पर्धेत त्यांनी हे सुवर्ण पदक मिळवले. ओके, त्यांनी चेन्नई येथे झालेल्या नॅशनल मास्टर्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतही भगवानी देवींनी 3 सुवर्ण पदकं 100 मीटर डॅश, भालाफेक आणि शॉट फूट इन्व्हेंटमेंटमध्ये जिंकली होती. वर्ल्ड मास्टर्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप प्रवेश मिळवला होता. ओके, वर्ल्ड मास्टर्स ॲथलेटिक चॅम्पियनशिप बाबत जर म्हणलात तर ही जून-जुलैमध्ये भरलेली आहे. स्पर्धेस ठिकाण टेम्पेरे फिनलँड. या चॅम्पियनशिपमध्ये 35 वर्षावरील महिला आणि पुरुष खेळाडूंनी भाग घेतला होता. म्हणजे 35 वर्षावरील महिला आणि खेळाडू भाग घेतात. तर याच्यामध्ये या ज्या आहेत कोण रे, भगवानी देवी डागर यांनी मात्र वर्ल्ड मास्टर्स ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2022च्या स्पर्धेत 20 मीटर चालणी यामध्ये सुवर्ण पदक मिळवलंय. आणि त्यांचं वयाच्या 94व्या वर्षी जागतिक स्पर्धेत त्यांनी हे सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. आणि 100 मीटर 24.74 सेकंदामध्ये पार केलंय. हर्षदा गरुड ताश्कंद येथे झालेल्या कनिष्ठ गटाच्या आशियाई वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या हर्षदा गरुड हिनं 45 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले ताश्कंद येथे. ओके, आणि हर्षदा ही वडगाव मावळच्या दुबेज गुरुकुलची खेळाडू आहे. हर्षदाने स्मॅच प्रकारात 69 किलो, गटात स्क्वीन आणि जर्क प्रकारात 88 किलो असं 157 किलोग्रॅम वजन उचलून सुवर्ण पदक म्हणजे मिळवलेलं आहे. वडगाव मावळच्या दुबेज गुरुकुलची खेळाडू ती आहे. ओके, सूरज वशिष्ठ भारताच्या 16 वर्षीय कुस्तीपटू सूरज वशिष्ठने ग्रीको रोमन अंडर 17 वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला. किती वर्षाचा आहे रे, भारताचा 16 वर्षाचा आहे हा सूरज वशिष्ठ. 55 किलो वजनी गटात. किती वजन किलो विचारतील, कोणती स्पर्धा आहे रे, तर वर्ल्ड ग्रीको रोमन अंडर 17 वर्ल्ड चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धा आहे. ओके, आणि सूरजनं 55 किलो वजनी गटात ते यश मिळवलंय. 32 वर्षानंतर अंडर 17 वर्ल्ड चॅम्पियनशिप कुस्तीत सुवर्ण पदक जिंकणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरलाय, कुस्तीपटू ठरलाय. कोणता कुस्तीपटू ठरलेला आहे. पप्पू यादव चॅम्पियन झाला तेव्हा भारतात या स्पर्धेत शेवटचं सुवर्ण पदक जिंकलं होतं. सूरज हा हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील रिठाल गावचा आहे. 90 मध्ये मिळालं तर आताच मिळालंय. 17 वर्षातील विश्व अजिंक्यपद ग्रीको रोमन स्पर्धेत भारताचे हे केवळ 3रं सुवर्ण पदक आहे. एकूणच विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील 4थे सुवर्ण पदक आहे. सिनियर गटात भारताला ग्रीको रोमनचा एकही सुवर्ण पदक जिंकता आलेलं नाही. आता बघू कृष्णाजी नागपुरे चंद्रपूर इथले प्रसिद्ध जलयोग साधक कृष्णाजी नागपुरे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नाही तर इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आले. कुणाचं, चंद्रपूर इथले प्रसिद्ध म्हणजे चंद्रपूर मधले कृष्णाजी नागपुरे, जलयोग साधक कृष्णाजी नागपुरे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली.
85 वर्षीय नागपुरे यांनी चंद्रपूर इथल्या जलतरण तलावात काल जलयोगाची प्रात्यक्षिक सादर केली. जलयोग करणारे सर्वाधिक वयाचे व्यक्ती ठरले आहेत ते कारण जलयोग करणारे सर्वाधिक वयाचे व्यक्ती ठरले आहेत. 37 प्रकारच्या योगासनाचे आणि योग मुद्राचे 37 प्रकार 37 मिनिटात सादरीकरण करून आपले नाव त्यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केले. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये कोणी योगासने करून जलतरण म्हणजे पाण्यामध्ये पोहताना जी काही 37 प्रकारचे 37 मिनिटात जे जलतरणाचे वेगवेगळे प्रकार योगासने करून दाखवले ते कोण रे? कृष्णाजी नागपुरे. कुठले आहेत? चंद्रपूरचे आहेत. त्यानंतर लिथोई चनांबन ओके साराजेव्हो इथे सुरू असलेल्या जागतिक कॅडेट जुडो स्पर्धेत भारताच्या लिथोई चनांबनने महिलांच्या 57 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले. कोणत्याही भारतीय खेळाडूने आंतरराष्ट्रीय जुडो स्पर्धेतल्या कोणत्याही श्रेणीत पटकावले हे पहिला सुवर्ण पदक आहे. जुडो गटामध्ये मात्र काय जुडो स्पर्धेमधलं हे पहिलं पदक आहे. ओके 16 वर्षाचे आहेत. 16 वर्षीय लिंधोई अंतिम फेरीत ब्राझीलच्या बियांका रेसचा पराभव केला आहे. अंतिम पंगल म्हणा अंतिम पंगल किशोरीच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. ती हरियाणाची 17 वर्षीय कुस्तीपटू आहे. बल्गेरियामध्ये सोफिया येथे झालेल्या 20 वर्षाखालील किशोरीच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत तिने सुवर्ण पदक जिंकले. कुणी नावच आहे अंतिम लढत त्यांनी जिंकलेली आहे. ओके आणि तिनं 53 किलो वजनी गटात कझाकस्तानच्या ॲटलिन शागाएवावर 8-0 असा म्हणजे पूर्णतः पराभव केलेला आहे. सोनम मलिकने 62 किलो तर प्रियंकाने 65 किलो वजनी गटात स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. पण अंतिम पंगल किशोरीच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरल्या. पहिली असलं की विचारतात. ओके मनीषा कल्याण भारताची युवा स्ट्रायकर मनीषा कल्याण UFA करे महिला चॅम्पियन लीग खेळणारी पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू ठरली आहे. ओके आता बॉक्सिंगपटू निखत झरीन भारताची बॉक्सिंगपटू निखत झरीनने इस्तंबूल येथे झालेल्या 12व्या महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली. महिला जागतिक याच्यामध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहेत. हे भारताचं बॉक्सिंग मधलं 10वं सुवर्ण पदक आहे. त्याच्यामधले 6 तर कोण आहेत रे? मेरी कोमचेच आहेत. म्हणजे झालंय कितवं? 7वं म्हणजे बाकी दोघीच. जागतिक स्पर्धेत सोनेरी मोहर उठवणारी ती भारताची 5वी महिला बॉक्सिंगपटू ठरली आहे. यापूर्वीच्या MC मेरी कोम 1 2 3 4 5 6 म्हणजे 2ला 5ला 6ला 8ला 10ला आणि 18ला अशा 6 वेळेस मेरी कोम यांनी मात्र काय रे अजिंक्यपद जी काय कुठली स्पर्धा आहे रे तर महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा जी आहे त्या स्पर्धेमध्ये यांनी 6 वेळा जिंकलेला आहे. सरिता देवी 1 वेळेस 8, जेनी आर्यल 2006 9 आणि लेखा केसी 2006. ओके म्हणजे 6ला सरिता देवी जेनी आर्यल आणि लेखा केसी यांनी जिंकलेले आहेत. ओके अशा हे 10 वेळा म्हणजे पूर्वी 10 वेळा झालेला आहे. ओके पदक आहे सुवर्ण पदक. निखत झरीनचा अल्पपरिचय म्हणला तर ते निजामाबादचे आहेत. तिने फक्त 13 वर्षे असताना बॉक्सिंगची सुरुवात केली. तेलंगणाच्या AV कॉलेजमध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स म्हणजे BA मध्ये त्यांनी पदवी शिक्षण घेतलेलं आहे. कुठल्याही फक्त लक्षात ठेवा कारकीर्द मल्लाचा झरीन 2010 मध्ये राष्ट्रीय उपकनिष्ठाच्या स्पर्धेत पहिले सुवर्ण पदक जिंकले. 2011 मध्ये तुर्कीमधील महिला ज्युनियर आणि युथ वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये तिने फ्लायवेट विभागात पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक जिंकले. फक्त लक्षात ठेवा महिला अजिंक्यपद जागतिक जी काय बॉक्सिंग स्पर्धा आहे त्यामध्ये त्यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धा 22 इस्तंबूल तुर्कस्तान या ठिकाणी भरली. या स्पर्धेत भारताला एकूण 3 पदकं मिळालेली आहेत. मनीषा 57 किलो, परवीन 63 किलो परवीन आणि कांस्य पदकं जिंकलेली आहेत यांनी. ओके आणि 1 सुवर्ण. भारताला पहिल्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतलं 10वं सुवर्ण पदक जिंकून दिलेलं आहे. यापैकी 6 सुवर्ण पदक MC मोरी कोमनं पटकावली आहेत. निकटच्या सुवर्ण पदकामुळे भारताची महिला जागतिक स्पर्धेतलं पदसंख्या 39 झालेली आहे. ओके आणि रशियामध्ये 60 आणि चीन 50 यांना भारतापेक्षा चांगली कामगिरी करण्यात यश आलेलं आहे. ग्रँडमास्टर प्रज्ञानंद भारताच्या 16 वर्षीय युवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर रमेश बाबू प्रज्ञानंदने एअरथिंग मास्टर ऑनलाईन जलद बुद्धिबळ स्पर्धेत
नॉर्वेच्या जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला पराभूत केले. महत्वाचं आहे, कार्लसनला पराभूत कोणी केलंय तर या प्रज्ञानंदनं केलेला आहे. विश्वनाथ आनंद आणि पेंटाल्या हरिकृष्ण यांच्यानंतर मॅक्सल कार्लसन याला पराभूत करणारा हा तिसरा व्यक्ती ठरलेला आहे. बरोबर, तिसरा काय भारतीय बुद्धिबळपटू ठरलाय. आनंदने कार्लसनला आजवर 19 वेळा तर हरिकृष्णने 2 वेळा हरवलेला आहे आणि आता प्रज्ञानंद 1 वेळा. ओके, प्रज्ञानंद हा 2005चा जन्म झालेला आहे बघा, चेन्नई मधला, एवढं कमी वय. त्यांचे प्रशिक्षक RB रमेश आहेत. वयाच्या 16व्या वर्षी प्रज्ञानंदने जवळपास 40 देशांना भेटी दिल्यात. ते अवघ्या 10व्या वर्षी बुद्धिबळ इतिहासातला सर्वात युवा आंतरराष्ट्रीय मास्टर ठरलेला आहे आणि तो इतिहासातला दुसरा सर्वात युवा ग्रँड मास्टर बनलेला आहे. सध्या तो जगातील 5वा सर्वात युवा ग्रँड मास्टर आहे. तस्नीम मीर हिनं अंडर-19 महिला एकेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याचा विक्रम केलेला आहे. असा पराक्रम करणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरलेली आहे. ज्युनियर गटाची जागतिक क्रमवारी 2011 साली सुरू झाली. त्यावेळी सायना या गटात पात्र नव्हती तर सिंधूचा सर्वोत्तम क्रमांक 2रा होता. तस्नीमने मात्र अव्वल स्थान पटकावण्याचा पराक्रम केलाय. तस्नीम मीर ही गुजरातच्या मेहसाणा येथील 16 वर्षीय बॅडमिंटनपटू आहे. कुठली आहे? गुजरातची मेहसाणा या ठिकाणची आहे. 3 वर्षीय गोपीचंद अकादमीत त्यांनी ट्रेनिंग घेतली, असो काही नाही. बाकी पवन यादव बघा, पवन यादव महाराष्ट्रातले पहिले ट्रान्सजेंडर वकील ठरलाय. असं विचारतील पहिला ट्रान्सजेंडर वकील कोण ठरलेला आहे महाराष्ट्रातला, तर पवन यादव हे आहेत आणि ते भारतातले कितवे? 2रे आहेत. ओके, आणि मुंबईत राहणाऱ्या ट्रान्सजेंडर पवन यादवनं नुकताच LLBचा अभ्यासक्रम पूर्ण करून वकिलीचा व्यवसायात सुरुवात केली. सध्या वकील पवन यादव आता मुंबईतील डिंडोसी कोर्टात प्रॅक्टिस सुरू करणार असून लवकरच लोकांना न्याय देण्याचं काम त्यांनी सुरू करणार आहे. म्हणजे फक्त लक्षात ठेवा, महाराष्ट्रातला पहिला ट्रान्सजेंडर वकील कोण आहे? पवन यादव हे आहेत. ओके, फक्त एवढंच लक्षात ठेवा, याच्या पलीकडे काही लक्षात ठेवायची गरज नाही. यानंतर आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील किंवा मग क्रीडा घडामोडी बघणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.